आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळीच निसर्ग भटकंतीचा बेत मनात आखून आम्ही घराबाहेर पडलो होतो. जुन्नरपासून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. बेलसर, आपटाळे, शिंदे, सोनावळे व इंगळूण या मार्गाने आम्ही इंगळूण गावाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो होतो. आज आम्ही हातवीज येथील दुर्गुबाई मंदिराला भेट देणार होतो. जुन्नरपासून हातवीजचे अंतर साधारण 32 किलोमीटर आहे, तर पठाराचा भाग हा 7 किलोमीटरचा आहे. चला तर मग आज आपण हातवीज गावातील दुर्गुबाई देवीचे दर्शन घेऊया. इंगळूण गावामध्ये चहा नाश्ता करून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. इंगळूण घाटातील नागमोडी वळणे आणि डोंगर रांगांनी वेढलेला निसर्ग मनमोहून घेत होता. याच दरम्यान नुकतीच कारवीला आलेली फुले नजरेस पडली. ही फुले किती वर्षांनी फुलतात हा प्रश्न नक्कीच विचारण्यासारखा आहे. आंबे गावाच्या पुढील बाजूस घंटानाद दगड आहेत. दगड वाजवल्यानंतर लोखंडासारखा टनटन असा आवाज येतो. खरं तर हा एक अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागेल. सुंदर अशा पायऱ्या चढत आम्ही मंदिराच्या दिशेने चालू लागलो. दुर्गुबाई मंदिर हे एका विशाल अशा देवराईत वसले आहे. ही देवराई स्थानिक आदिवासींनी पिढ्यानपिढ्या जपली आहे. दाट झाडीतून सूर्यकिरण आत येतात आणि मंदिराच्या गर्भगृहात एक दिव्य प्रकाश निर्माण करतात. दुर्गुबाई देवीची मूर्ती पाहून भक्त मंडळी भावुक होतात. त्यांच्या मनातल्या सर्व चिंता दूर होऊन जातात आणि मन शांत होते.
मंदिराच्या बाजूला असणाऱ्या छोट्या पाऊल वाटेने आम्ही निघालो. सोनकीची पिवळी फुले माळ रानात बहरलेल्या याच फुलांनी आमचे स्वागत केले. उंच सह्याद्री डोंगर, खोल कोकणकडा आणि तळ कोकणातील गावे पाहत गार हवेचा आनंद घेत आम्ही निसर्ग जगत होतो. इतक्यात एक बाबा बकऱ्या चारत होते. त्यांना आम्ही आवाज देऊन आमच्या जवळ बोलावले. त्यांच्याशी मनसोक्त अशा गप्पा मारल्या. आजचा हा दिवस खरोखरच विसरता येणार नाही. निसर्ग आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन शिकवत असतो आणि आज आपण शिकलो की धैर्य आणि प्रतीक्षा केल्यास निसर्ग आपल्याला अद्भुत अनुभव देत असतो. सायंकाळची वेळ झाली होती. जड पावलांनी इथल्या निसर्गाचा आणि निसर्ग जगणाऱ्या माणसांचा अखेर आम्ही निरोप घेतला. अखेर सुरू झाला तो परतीचा प्रवास.